या ठळक घडामोडींकडे एक नजर, अर्थात जिल्हा झटपट. कॅन्सरचं निदान होऊन वेळेत उपचार व्हावेत यासाठी महाराष्ट्र शासन ग्रीडच्या माध्यमातून रुग्णांना सर्व सेवा देण्यात येणार. अमरावतीमध्ये रुग्णालय उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची माहिती. जालन्यात मनपा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून भरारी पथकांनी केलेल्या कारवाईत 57 लाखहून अधिक रुपयांचा मुद्देमाल करण्यात आला जप्त. अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी शनिवारपर्यंत 12 उमेदवारी अर्ज दाखल. महायुती महाविकास आघाडीमधील घटक पक्षातील युतीचा तिढा मात्र अजूनही कायम. नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बार इथल्या आस्थापनांमधील आग प्रतिबंधक उपाययोजनांची अग्निशमन दलाकडून तपासणी. कृषी प्रदर्शनांची भूमिका मौलिक असून शेती श्रमाधारित न राहता तंत्राधारित करण्याचं राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांचं अकोला इथं आवाहन. आणि सोलापूर जिल्ह्यात जांभूड गावात बळजबरीने कोंडून ठेवलेल्या 53 आदिवासी मजुरांची राजस्थान पोलिसांनी केली सुटका. यात 13 महिला आणि 40 पुरुषांचा समावेश. म्यानमारमधील सार्वजनिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात